मराठीच्या नावावर हिंदू लोकांना मारणं चुकीचं. हिंदुस्थानी भाऊचा राज ठाकरेंवर शाब्दिक हल्ला. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद भडकलेला पाहायला मिळतोय. महाराष्ट्रात आल्यावर मराठी शिकली जावी असा आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून धरला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला उत्तर भारतीय नेत्यांकडून दिलं जातंय. विशेष म्हणजे मराठी बोलता येणारा कलाकार विकास पाठक यांनी देखील यावेळी हिंदी भाषिकांची बाजू घेतली. हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक यांनी हिंदी भाषिकांची बाजू घेताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांनी इंस्टाग्रामवर भूमिका मांडणारा व्हिडिओ शेअर केला आहे. हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक म्हणाला, जय महाराष्ट्र. हा जय महाराष्ट्र आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना. साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन नगरीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा गर्वच नाही तर माज आहे असं बोललं जातं आहे. मराठी असल्याचा गर्वच नाही तर माज आहे. पण साहेब, मराठीच्या नावावर इथे असलेल्या हिंदुस्थानातील लोकांना, आपल्या हिंदू लोकांना मारणं चुकीचं आहे. जय महाराष्ट्र. आणि हा जय महाराष्ट्र आहे माननीय मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंना. साहेब, ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन नगरीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हे गर्वच नाही तर माज आहे असं बोललं जाते साहेब. की मराठी असल्याचा गर्वच नाही, माज आहे साहेब. पण ह्या मराठीच्या नावावर इथे आलेल्या हिंदुस्थानमधल्या लोकांना, आपल्या हिंदू लोकांना मारणं चुकीचं आहे साहेब. शाळेत असो, कॉलेजमध्ये असो, ही मराठी भाषा शिकवलीच पाहिजे. त्यासाठी जेवढं तुम्हाला ताकद लावायची तेवढी लावा साहेब. पूर्ण हिंदू समाज तुमच्या बरोबर आहे साहेब. पण साहेब, गोरगरिबांना मारणं चुकीचं आहे साहेब, खूप चुकीचं आहे साहेब. कारण ते आज इथे नोकरी करायला आलेत साहेब. आज आपली पण महाराष्ट्रातली लोक खूप अशा स्टेटमध्ये शिकायला गेली आहेत, काम करायला गेले आहेत साहेब. त्याच तिथली लोक हे सर्व बघतात आहे की आपल्या लोकांना मारलं जाते साहेब एका भाषेसाठी, मराठी भाषेसाठी. तुम्ही विचार करा साहेब, जर त्या लोकांनी तिथे आपल्या मराठी माणसाबरोबर असं केलं कि आप इधर आए हो तो आपको ये भाषा में बात ही करना पड़ेगा, तेव्हा काय करणार साहेब? आपण काय करणार? कोणाला मारणं खूप सोपं असतं साहेब, पण साहेब एकत्र आणणं खूप अवघड असतं साहेब. हिंदुत्वाला एकत्र आणा साहेब. कारण बाळासाहेबांच्या नंतर अगर एक सावली जी बघितली जाते बाळासाहेबांची, ती राजसाहेबांमध्ये सावली बघितली जाते. इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, असं ऐकायला आल्यावर ना साहेब अंगावर काटे उभे राहतात साहेब. ते होते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. त्याच्यानंतर तुम्ही जी ही गोळ बोलता तेव्हा अंगावर काटे उभे राहतात साहेब. तर साहेब, तुम्ही हिंदुत्वासाठी बोला साहेब. हर शाळेमध्ये, हर कॉलेजमध्ये मराठी भाषा बोललीच पाहिजे, शिकवलीच पाहिजे. हे ठीक आहे साहेब. पण गोरगरिबांना मारून, त्यांना जबरदस्ती करून तुम्ही आपल्या हिंदुत्वाला लांब करतात आहे साहेब. ते पण आपले हिंदू बांधव आहेत साहेब. त्या हिंदुत्वाला तुम्ही लांब करतात आहे. तुमच्यापासून ते लोक खूप लांब जातात आहे साहेब. जे आशेने एक हिंदुत्व, हिंदू बांधव होते, जे तुम्हाला आशेने बघायचे की ये है यार, ये है जो हिंदुत्व के लिए बात करता है, ते आज लोक साहेब थोडेसे तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये चुकीचं आलंय साहेब. राजकारण करा साहेब, राजकारण जरुरी आहे राजकारण करणं. पण साहेब, राजकारण पण आज तुम्ही करताय ते कोणासोबत करतात आहे? ज्या लोकांनी
बाळासाहेबांचा मान नाही ठेवला, सम्मान नाही ठेवला, काँग्रेस के साथ जाऊंगा तो मैं मेरा दुकान बंद कर दूंगा, त्यांच्याबरोबर जाणाऱ्यांबरोबर तुम्ही आज युती करून बसलेत साहेब. ज्या लोकांनी, ज्या बाईंनी आपल्या बाळासाहेबांना थेरडा बोललेली, ते लोक आज त्या पक्षामध्ये आहेत, त्यांच्याबरोबर जाणार साहेब तुम्ही. वीर सावरकरांबद्दल अपशब्द बोललेल्या लोकांबरोबर आज ते लोक जाऊन बसलेत साहेब. त्यांच्याबरोबर युती करणार साहेब का तुम्ही? ज्यांनी आपल्या श्रीरामांबद्दल चुकीचं बोलले, त्यांच्याबरोबर जाऊन बसणार साहेब तुम्ही? साहेब, खूप अपेक्षेने हा हिंदू समाज तुम्हाला खूप अपेक्षेने बघतो, तुमच्यावर विश्वास ठेवतो, विश्वास करतो. त्यांचा विश्वास तोडू नका साहेब, नका तोडू. खूप विश्वास करतो तुमच्यावर हिंदू समाज, त्यांचा विश्वास तोडू नका. कारण की खूप सारे इंटरव्ह्यू बघितले मी साहेब तुमचे, त्याच्यामध्ये तुम्ही बोलले पण आहेत की परत कधी त्यांच्याबरोबर उभा नाही राहणार मी, त्यांच्याबरोबर परत युती नाही करणार मी. ज्या लोकांनी संपलेला पक्ष तुम्हाला बोललेत साहेब, असल्या लोकांवर विश्वास ठेवताय साहेब तुम्ही. आता काही शिवसैनिकांना वाईट वाटेल जे मी बोलतोय ते, पण तुम्ही नीट बाळासाहेबांची भाषणं ऐका रे, ऐका. मी पण एक बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे आणि त्यांच्याच पावलांवर चालतो मी. तर कमेंटमध्ये ज्ञान चोदायला यायच्या पहिला ना बाळासाहेबांची भाषणं ऐका, नंतर ज्ञान चोदा. साहेब, तुम्हाला सांगतो, तुमच्यावर पूर्ण हिंदू समाज प्रेम करतो आणि करत राहील. फक्त जे गोरगरीब आहेत, जे बाहेरच्या स्टेटमधून आलेले आहेत, तर प्लीज तुम्हाला पण, आणि ते मनसे सैनिक आहेत आपले, त्यांना पण सांगतो, भावांनो, ते पण आपले भावच आहेत रे, हिंदू समाजच आहे तो आपला. नोका मारू रे, नोका मारू. 2 पैसे कमवायला आलेत, पोराबाळांना सांभाळतात रे ते लोक. नोका मारू त्यांना, नोका मारू. जे हिंदुत्वाच्या खिलाफ जातील त्यांच्याबद्दल आपण समजून घेऊ, मग तर त्यांना घ्यायचंच आहे. पण हे आपल्या लोकांना नाही रे, बिलकुल नाही. साहेब, बस एवढंच बोलायचं होतं. जय महाराष्ट्र साहेब, जय श्रीराम. एक छोटासा शिवसैनिक आहे मी. माझ्यानी जेवढं तुम्हाला एक कळकळीची विनंती होती ती मी तुम्हाला सांगितली. सर्व आपल्या शिवसैनिकांना सांगितली, मनसे सैनिकांना सांगितली. फक्त हिंदुत्वासाठी रे, हिंदुत्वासाठी एकत्र या, हिंदुत्वाला तोडू नका बस. जय श्रीराम साहेब, जय श्रीराम. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.